ऑटोमॅटिक कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन पुन्हा एकदा ऐकवा रोशनदादा संते यांचा आवाज. या सामना सुरू होतोय तो म्हणजेच 9 स्टार ऑफ क्रिशा आणि त्यांना फाईट करेल सौरभ 11 या दोन टीम मध्ये. पियुष पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. यावेळी क्लीन बोल्ड फलंदाज झालाय बाद बिग विकेट डाऊन. गोलंदाज पियुष आहेत आणि स्ट्राईक इनला न्यू बॅट्समन येतो आहे सनी. यावेळी लाईन पाहावी लागेल वाईट +1. मिल्टीला या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2. 2 धावा धावफलकावरती आहेत. पियुष पाटील स्टार ऑफ 9 स्टार ऑफ क्रिशा आणि त्यांना फाईट करतोय सौरभ 11 या दोन टीम मध्ये. पुन्हा एकदा नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. नो +1. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 4. 4 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्वीप करतायत मिल्टे. एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. यस फलंदाज झालाय बाद बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. सनी बॅक टू द पवेलियन. गोलंदाज पियुष. न्यू बॅट्समन येतोय स्ट्राईक इनला प्रेम. पियुषने चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट मिळवल्यात या पहिल्या षटकामध्ये. क्या बात आहे. बॅटच्या आतली कडा आहे आणि मिळते. 1 धाव्या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. संकेत भगत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि किरण शिंदे हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. आणि यस आय थिंक पंच डेलिब्रेट असेल. यस कोणती धाव नाहीये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धावफलकावरती आहे 2 बाद 6. या पुढील सामना असेल रॉकस्टार आणि साई राम पॅकर्स या दोन टीममध्ये. या पुढील सामना असेल साईराम पॅकर्स आणि रॉकस्टार. नेक्स्ट मॅच. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे. वाईट बॉल. धावसंख्या 7. 7 धावा धावफलकावरती. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि येतो हा डॉट बॉल. संदेश आहेत नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये आणि स्ट्राईक इनला फलंदाज विकी भगत.
धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 7. बॅटच्या आतली कडा आहे आणि अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी होतीये या षटकामध्ये संदेशच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन टॅप करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 धाव धावफलकावरती. या पुढील सामना आहे साईराम पॅकर्स आणि रॉकस्टार या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. ड्राईव्ह केलंय, डीपमध्ये फिल्डर आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. संघर्ष सुरू आहे सौरभ 11 या टीमचा या सामन्यामध्ये, ज्या संघाने पहिला सामना जिंकलाय. आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. 2-9 ही धावसंख्या आहे. साईराम पॅकर्स आणि रॉकस्टार नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असेल. धावसंख्या आहे 9. हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे 9 स्टार ऑफ क्रिशा 11 या टीमला, कारण की पहिला सामना गमावला होता 9 स्टार ऑफ क्रिशा 11 या टीमने. त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला पहिला सामना जिंकला होता सौरभ 11 या टीमने. तो संघ या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटवरती आहे. चंदन येतोय नवीन गोलंदाज. पहिला चेंडू चंदनने वाईड फेकलाय. धावसंख्या 10. त्या बाते सॉफ्टने खेळत आहेत. चंदनसाठी सुवर्ण संधी आहे विकेट हॅट्रिकसाठी. अमन यांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. चंदनसाठी ही सुवर्ण संधी आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 13. षटक क्रमांक सुरू आहे 3रं. सामना क्रमांक 5वा सुरू आहे. एकूण 15 सामने होतील. अंडर एज पॅकर्स यांच्याकडून देखील सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपये. बॅटची कडा होती आणि झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. धावसंख्या आहे 14. स्ट्राईक इनला फलंदाज प्रेम. संघर्ष सुरू आहे. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 15. चंदन गोलंदाजी मार्कवरती आणि डेलिब्रेट आहे. डेलिब्रेट आहे. कोणती धाव नसेल. धावसंख्या 15. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. क्लीन बोल्ट. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. प्रेम बॅक टू द पवेलियन. 3 षट समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 5.00च्या सरासरीने या धावा बनवल्यात. नेक्स्ट मॅच आहे रॉकस्टार आणि साईराम पॅकर्स या दोन संघांमध्ये असेल. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 16. नवीन गोलंदाज आहे उमेश या अंतिम षटकामध्ये. आणि स्ट्राईक इनला फलंदाज विकी भगत. ड्राईव्ह केलं. स्ट्रेट ड्राईव्ह आहे आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 16. डान्सिंग डाऊन द विकेट. खराब क्षेत्ररक्षण. चौकार येतोय विकी भगतच्या बॅटमधून. धावसंख्या 20.
संदेश आहे डीप मध्ये आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल 21 धावा. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळत आहेत आणि मिळते एक धाव. धावसंख्या 22. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूया, परंतु 15 मिनिटांचा ब्रेक असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. साईराम पॅकर्स आणि विनंती असेल रॉकस्टार या दोन संघांमध्ये यापुढील सामना आहे. टॉस आपण करूया आणि 15 मिनिटांचा ब्रेक असेल सामना संपल्यानंतर. आणि यस फलंदाज झाले बाद विकी भगत बॅक टू द पविलियन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23 आणि 24 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये. 24 धाव बनवायचे 24 चेंडूंमध्ये. 9 स्टार ऑफ क्रिशा 11 या टीमला. येस साईराम पॅकर्स या टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग फर्स्ट हा त्यांचा निर्णय आहे. चोवीस चेंडू आणि बनवायचे धावा 24. पहिला चेंडू लाईन खराब आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. धावसंख्या आहे 1. यस फलंदाज झालाय बाद. क्लीन बोल्ड फलंदाज बाद आहे. लागतोय हा पहिला धक्का. 9 स्टार ऑफ क्रिशा 11 या टीमला. साहिल बॅक टू द पविलियन. गोलंदाज आहेत शुभम आणि शुभमसाठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. अनिकेत राणे यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. 500 रुपयांचं पारितोषिक. आणि लाईन खराब आहे. वाईट +1. मिल्टील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 3. 3 धावा धावफलकावरती आहेत.
क्या बात आहे, कॉपी बुक स्टाईलने खेळले होते. कव्हरला फिल्डर आहेत विकी भगत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 3. 3 धावा धावफलकावरती आहेत आणि वाईट बॉल येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे गोलंदाज शुभमचं. शुभमसाठी अनिकेत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे सलगच्या 3 विकेटसाठी. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे. वाईट बॉल आणि मल्टी अवांतर धाव. धावसंख्या 5. टॅप केलाय. क्या बात आहे, चांगली फलंदाजी होती आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी. 9 स्टार ऑफ क्रिशा 11. क्या बात आहे, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 6. षटक क्रमांक सुरू आहे पहिलं गोलंदाज शुभमचं आणि धावसंख्या 6. लाईन पाहावी लागेल. खराब गोलंदाजी होतीये. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 7. 7 धावा धावफलकावरती आहे. 24 चेंडू आणि 24 धावा बनवायच्या आहेत. रन बॉल इक्वेशन आहे. ड्राईव्ह केलं, टॅप केलं, क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते एक धाव. चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 8. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 19 चेंडू शिल्लक. नाही तर टॅप केलं चेंडूला आणि मिळते एक धाव. चेंडूवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा बनवायचे आहेत या सामन्यामध्ये 15. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन कट करतायत. मिळते एक धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. इन डबल फिगरमध्ये, मॅजिक फिगरमध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 धावा धावफलकावरती. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅचमध्ये. 9 स्टार ऑफ क्रिशा 11 या संघाने पहिला सामना गमावला होता. त्यानंतर फुलटॉस चेंडू आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 10. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. बॅटची कडा आहे आणि येतोय हा डॉट बॉल. पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 10. या धावसंख्येवरती धावफलक एक फलंदाज नक्कीच गमावलाय. साहिल बाल झालाय आणि त्यानंतर पाहिलं गेलं उमेश आणि संदेशने चांगली पार्टनरशिप बनवली आहे. यावेळी टॅप केले. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ सीमा रेषेवरती. मिळते एकच धाव. धावसंख्या 11. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. विकी भगतने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. 2 धावा खर्च केलेत आणि पुन्हा एकदा मिळते एक धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 12. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज आहे.
प्रवीण म्हात्रे यांच्याकडून 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि इक्बाल भाई यांच्याकडून देखील 500 रुपये असतील 3 चौकारांसाठी. पुन्हा एकदा टॅप केलाय, मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू आणि बनवायच्या धावा 11 या सामन्यामध्ये. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे वाईट बॉल. धावसंख्या 14. गोलंदाज आहेत शुभम. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय आणि मिळते 1च धावे चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. विजयाच्या दिशेने वाटचाल केली. ड्राईव्ह केलाय आणि 1च धाव असलेल्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 16. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी असेल, ड्रेसिंग देखील कंपल्सरी आहे. पुन्हा एकदा टॅप केलाय आणि मिळते 1च धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 17. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट करतायत. मिळते 1 धाव. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलाय आणि विकी भगत यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. येथे हा डॉट बॉल. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि फलंदाज झाले बाद. ही गोल्डन विकेट मिळवली आहे संदेश. बॅक टू द पविलियन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. 6 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज. सौरभ यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे सनीसाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन चांगला स्ट्रोक खेळलेत. मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 19. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. 9 स्टार ऑफ क्रिशा 11 या टीमला. फर्स्ट वॉर्निंग येते बघा सायडमची सनीला. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. 4 चेंडू शिल्लक आहेत. कंपल्सरी 5 धावांची गरज. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. 4 चेंडू बनवायच्या धावा 5 या मॅच मध्ये. सौरभ 11 आणि सामना सुरू आहे 9 स्टार ऑफ क्रिशा 11 या 2 टीम मध्ये. व्हाईट बॉल येतोय. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलंय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण परंतु त्यानंतर खूप चांगलं बॅकअप. मिळते 1च धाव. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या 3 धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि
मिळते एक धाव या चेंडूवरती. 2 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज आहे. 9 स्टार ऑफ क्रिशा 11 या टीमला सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण की 2 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या 2 धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करतायत. मिळते एक धाव. 1 चेंडू शिल्लक आहे, 1 धावेची गरज आणि 1 धाव ही कंपल्सरी बनवावी लागेल. एक चेंडू शिल्लक आहे, 1 धावेची सामना जिंकण्यासाठी. आणि 1 धाव झाली, पूर्ण सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे 9 स्टार ऑफ क्रिशा 11 या संघाने. या स्पर्धेमधील हा पहिला विजय मिळवला.